नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि कालचं मित्रांनो 19 जुलैचा आपला जे काही व्हिडिओ आहे ते आपण घेतला नव्हता. म्हणून कालच्या 19 जुलैच्या आणि आजच्या 20 जुलैच्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होणार आहे. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा घडामोडींना. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल सैन्य अभ्यासाशी संबंधित. तर प्रश्न असेल की सिम्बेस सैन्य अभ्यास 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, सिंगापूर या देशामध्ये नुकतंच हे सिम्बेक्स नावाचं जे सैन्य अभ्यास आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर सैन्य अभ्यासाचं नाव आहे सिम्बेक्स. त्याचंच लॉंग फॉर्म काय आहे? सिंगापूर इंडिया मेरीटाईम बायलॅटरल एक्झरसाइज. आणि हे जे काही सैन्य अभ्यास आहे ते भारत आणि सिंगापूर दरम्यान नौदल सैन्य अभ्यास असणार आहे. आणि त्याचं हे 32व्या क्रमांकाचं एडिशन आहे मित्रांनो. याचा कालावधी 16 ते 19 जुलै दरम्यान पार पडलेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर भारताकडून 4 युद्धनौका सहभागी झालेल्या होत्या. INS सातपुडा, INS दिल्ली, INS किल्टन आणि INS शक्ती. तर या काही गोष्टी आपल्याला या सैन्य अभ्यासाविषयी लक्षात ठेवायच्या आहे. त्यासोबतच आपल्याला इतर काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास जे 2025 मध्ये घडलेले आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर पहिला आहे डेव्हिल स्ट्राईक, जी की भारतीय सेना आणि भारतीय वायुसेना जी आहे यामध्ये पार पडलेला आहे. इकुवेरिन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान झालेला आहे. त्याचं आयोजन मालदीव या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. सायक्लॉन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान झालेला आहे. याचं आयोजन आपल्या भारतामधील राजस्थान या ठिकाणी झालेलं होतं. विंड रायडर नावाचा सैन्य अभ्यास भारतीय सेना आणि भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. याचं आयोजन पूर्व कमांडमध्ये करण्यात आलेलं होतं किंवा त्याच्याकडून करण्यात आलेलं होतं. सागर कवच भारतीय तटरक्षक दलाचा सैन्य अभ्यास, त्याचं आयोजन पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलं होतं. सी ड्रॅगन बहुपक्षीय सैन्य अभ्यास होता. त्याचं के आयोजन पॅसिफिक महासागर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. डेझर्ट हंट भारतीय वायुसेनेचा हा सैन्य अभ्यास राजस्थान मधील जोधपूर या ठिकाणी पार पडलेला आहे. खंजर नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तान दरम्यान पार पडलेला आहे, जे की किर्गिस्तान या देशामध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वरुण सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान सैन्य अभ्यास पार पडलेला आहे. त्याचं आयोजन अरबी समुद्रामध्ये करण्यात आलेलं होतं. एकिमे सैन्य अभ्यास भारत आणि 10 जे आफ्रिकन देश आहेत त्यांच्या दरम्यान करण्यात आलेलं होतं. हा स्टार करून ठेवायचा आहे सैन्य अभ्यास, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं आयोजन हिंदी महासागरामध्ये करण्यात आलेलं होतं. इंद्र नावाचा जे सैन्य अभ्यास आहे ते भारत आणि रशिया दरम्यान पार पडलेला आहे. त्याचं आयोजन चेन्नई या ठिकाणी जी बंगालची खाडी आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉइंट्स होते ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन कोणत्या राज्यात बनले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, केरळ राज्यातलं एक पोलीस स्टेशन आहे जे की ISO प्रमाणित भारतातलं पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. तर केरळ राज्यामध्ये जे अर्थुंकुल पोलीस स्टेशन आहे ते भारतातलं पहिलं ISO प्रमाणित पोलीस स्टेशन बनलेलं आहे. आणि नुकतंच याला ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS कडून ISO 9001 2015 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा गौरविण्यात आलेलं आहे. हे महत्त्वाचा पॉइंट आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच भारताच्या राष्ट्रपतींद्वारे किती व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, एकूण 4 व्यक्तींची नुकतंच राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर आपण जर बघितलं तर एकूण 4 असे व्यक्ती आहेत ज्यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर खासदार म्हणून किंवा सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे किंवा त्यांना नामनिर्देशित केलेलं आहे. तर हे 4 व्यक्ती कोण आहेत? तर पहिले आहेत महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व उज्ज्वल निकम, जे की प्रसिद्ध वकील आहेत. दुसरे आहेत श्री सदानंद मास्टर, जे की शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. हर्षवर्धन श्रृंगला वरिष्ठ राजनयिक आणि माजी परराष्ट्र सचिव होते. डॉक्टर मीनाक्षी जैन हे शिक्षण, राज्यशास्त्र आणि साहित्य इतिहासकार तसेच
शैक्षणिक तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तर हे 4 नाव आहेत ज्यांना राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात आलेलं आहे. यासाठी कलम आहे 80 ज्याद्वारे राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून 12 सदस्यांचं नामनिर्देशन केलं जात असतं. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. आणि अजून कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला कंटेंट हवा आहे किंवा व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर सुद्धा आपण तुमच्यासाठी नवीन नवीन लेक्चर किंवा व्हिडिओ हे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. नुकतेच जुलै 2025 मध्ये हरियाणाचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आशिम कुमार घोष हे नुकतंच हरियाणा या राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. तर हरियाणाचे नवीन राज्यपाल कोण बनले आहे? आशिम कुमार घोष यांना नुकतंच राष्ट्रपतींकडून नियुक्त करण्यात आलेलं आहे. यापूर्वीचे राज्यपाल होते बंडारू दत्तात्रय, हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. त्यासोबतच इतर 2 राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये सुद्धा नवीन राज्यपालाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पहिले आहेत लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता आणि गोवाचे राज्यपाल बनले आहेत पुष्पती अशोक गजपती राजू. हे सुद्धा नावं लक्षात ठेवायचे आहेत, कारण सरळ सेवा वगैरे अशा परीक्षांमध्ये अशा प्रकारचे जे काही नियुक्त्या असतात त्यावर प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात गजमित्र योजना सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आसाम या राज्यामध्ये नुकतंच हे गजमित्र नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. तर योजनेचं नाव आहे गजमित्र योजना. ही आसाम या राज्यामध्ये मानव आणि हत्ती जी काही संघर्ष होत आहे त्याला कुठेतरी नियंत्रित करण्यासाठी ही योजना त्या ठिकाणच्या सरकारनं सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत स्थानिक लोकांना गजमित्र म्हणून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि ते काय करतील तर हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवतील आणि गावकऱ्यांना वेळीच सतर्क करण्याचं काम हे या गजमित्रांकडून केलं जाणार आहे. तर अशा प्रकारची योजना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, नामिबिया. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नामिबियाचे जे काही अध्यक्ष आहेत नेतुंबू नंदी नदेतुआ यांच्यात एक द्विपक्षीय चर्चा झालेली आहे. त्यानंतर नामिबियाने जे काही आपली UPI प्रणाली आहे त्याला स्वीकार केलेला आहे आणि असा करणारा नामिबिया हा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे ज्याने की भारताचा UPI स्वीकारलेला आहे. तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन मी सोडून जात आहे. भारताचा UPI स्वीकारणारा जगातला पहिला देश कोणता होता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे किंवा तुमचा किती अभ्यास आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. मेसेजिंग ॲप बिटचॅट कोणी लॉन्च केले आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कारण खूप जास्त चर्चेमध्ये असणारा हा मुद्दा आहे. बातम्यांमध्ये येणारी घडामोड आहे. याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, जॅक डॉर्सी यांनी नुकतंच हे मेसेजिंग ॲप आहेत बिटचॅट ते लॉन्च केलेलं आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जॅक डॉर्सी हे ट्विटर जे आहे त्याचे माजी CEO होते. त्यांनीच नुकतं हे बिटचॅट नावाचं ॲप्लिकेशन आणलेलं आहे. तर हे नेमकं काय आहे तर हे जे काही बिटचॅट आहे ते एक चॅटिंग ॲप असणार आहे एकमेकाशी कनेक्ट करण्यासाठी. तर याला खासियत याची ही आहे किंवा वैशिष्ट्य आहे की याला इंटरनेटची आवश्यकता लागत नाही, म्हणून एवढं जास्त हे चर्चेमध्ये येणारी घडामोड आहे. याला जे काही आवश्यकता असते फक्त ब्लूटूथची असते. ब्लूटूथद्वारे आपण एका व्यक्तीसोबत किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत हे संपर्क करू शकत असतो. तर अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलं जाणार आहे. आगामी येणाऱ्या परीक्षांमध्ये यावर सुद्धा प्रश्न हे विचारला जाऊ शकतो, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की नुकतेच प्रकाशित स्वच्छ सर्वेक्षण 2024-2025 मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, इंदौर. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच ICCचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, संजोग गुप्ता
हे ICCचे नवीन CEO बनलेले आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, आशिया खंडातील सर्वात मोठे जंगल सफारी कोणत्या राज्यात बनवलं जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, हरियाणा. त्यानंतरचा प्रश्न होता, 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणत्या भारतीयाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, वर्षा देशपांडे यांना 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, रेल्वे सुरक्षा दल अर्थात RPFच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, सोनाली मिश्रा या रेल्वे सुरक्षा दल अर्थात RPFच्या पहिल्या महिला संचालक बनलेल्या आहेत. हा सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न होता. आपण त्याच्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, 2025च्या विम्बल्टन पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जेनिक सिनर हा विम्बल्टन पुरुष एकेरीचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, गोल्डन डोम कोणत्या देशाकडून विकसित करण्यात आलेले अंतरिक्ष आधारित मिसाईल सुरक्षा प्रणाली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अमेरिकेकडून हे गोल्डन डोम नावाची मिसाईल सुरक्षा प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. याविषयी सुद्धा आपण काल डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की भारतातील पहिला AI जिल्हा कोणता बनला आहे? आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. त्याचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत आहात. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नसणार आहे त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, सिंधुदुर्ग. या ठिकाणी चुकून ते एडिटिंग मध्ये झालेलं आहे. तर सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतातील पहिला AI जिल्हा बनलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की नुकतेच भारतीय वायुसेना उपप्रमुख कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भामधला. बघूया किती विद्यार्थ्यांना याविषयी उत्तर माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोटसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. तसेच इंस्टाग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास नावाने आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आणि मोफत कॉन्टेंट आपण टाकत असतो. थांबूया बघ, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.